हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आजची नवीन टिप. तर मी अशी बसले होते, बघितलं म्हणजे कुठं एक डॉक्टरचंच होतं व्हिडिओ. तर छान होता व्हिडिओ, तो मला खूप आवडला. म्हणजे नाही का, ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला पण पाहिजे ना, कोणी बघतं कोणी नाही बघत. तर आपण जाऊ नाही का असं वागतो खाली, इकडं बघितलं चक्कर येते, इकडं बघितलं चक्कर येते, हे इकडं काय केलं असे चक्कर येत राहते. तर नाही का बरेच दिवस झालं. पण आता मी एक गोष्ट फॉलो करते की आपलं जर हे मागची जी बॅक साईड आहे ना फ्रेंड्स, तर तिथं थोडंसं पेन किंवा थोडंसं गॅप टाईप आपण असं बसतो, काम करत करत अवघडल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर त्यांनी एक म्हणजे एक मस्तपैकी अशी एक्सरसाइज सांगितलं. हे जो आपला हात आहे ना, हे पूर्ण असा जोर लावायचा आपल्या हाताला, असं असं आपण असं. आणि नेमकं मला पण होतं ते, तर मी अशी फॉलो करते. थोडंसं कमी वाटते हे. आपण असं खाली बघितलं की चक्कर येते, एकदमच वर बघितलं तर चक्कर येते. तर हे ह्या प्रॉब्लेम्समुळं होतं ह्या गोष्टी. तर हे म्हणजे आपल्याला मुंडी पूर्ण अशी प्रेस करायची आणि हे आपल्या हाताला थोडंसं असं प्रेस करायचं असं. म्हणजे आपल्याला इथं व्यवस्थित वाटण्यासाठी. तर हे खूप मला आवडलं. म्हणजे नाही का, काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट वाटते. बरेच दिवसापासून पण मला फरक पडला. म्हणजे आपण नाही असं खाली बघितलं की चक्कर येणे, वर बघितलं की चक्कर, तर बिलकुल तसं काही होत नाही. आणि आता थंडीचं सीझन आहे, तर मी हेल्थ टिप्स एकच वापरते. आपल्या तिळाचं तेल आहे ते आपल्या असं मस्तपैकी असं मालिश करायचं आहे. आता मी हे मॉर्निंगला केलं आहे मालिश वगैरे. तर हे असं मानेवर. तर मी नेहमी सांगत असते. तर मी नेहमी असं असं करत राहते ना. तर मला आज मी कुणाचं तरी म्हणजे डॉक्टर्स आहेत ना असं मी बघितलं. म्हणजे नाही का, म्हणजे व्हिडिओ वगैरे हजबंड माझे बघत होते त्या मोबाईलवर. तर ते खरंच आहे की आपलं हे पेन होतं ना, आपण करायला पाहिजे हे एक्सरसाइज. तर खूप छान आहे. असं हे हात असं ठेवणं, हे आपल्या नसा, म्हणजे ह्याच्यामुळं किती म्हणजे रिलॅक्स फील होतं. हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. अचानक तर आपल्याला काय वाटतं BP लो झाला आहे, असं काही नसतं. हे जे अवघडलेली गोष्ट आपण असं या नसावरच सगळा खेळ आहे. असं असं करायला पाहिजे ना. हरकत काय आहे, आपल्या स्वतःसाठी 5 मिनटं तर आपण काढू शकतो ना असं. आणि तिळाचं तेल मेन, हे जे आपली हे आहे ना बॅक पेन, तर आपण तिथं लावू शकतो असं तिळाचं तेल वगैरे एकदम मस्तपैकी. आणि कोणी घरात असेल तर मालिश पण अशा हलक्या, एकदम हलक्या हाताने. तर मी म्हणजे राईट ट्रॅकवर आहे की हे जे मी करते असे बसल्या बसल्या. तर फ्रेंड्स तुम्ही पण फॉलो करा पक्का. हे जे मला वाटायचं की मीच काहीतरी म्हणजे नाही का, मी आज बघितलं तर मी खरं राईट ट्रॅकवर आहे की खरंच म्हणजे मनापासनं. म्हणजे आपण हे वाटतंच की आपल्या मनाला पण की नाही का आपल्या नसा खुलल्या नाही आहेत काय आहे. तर त्याच्यामुळे पण आपल्याला बरंच फायदा होतो आहे. मी आता तर सुरुवात केली आहे. स्वतःला तरी 5 मिनटं आपले द्यायलाच पाहिजे. तर कसे वाटतात व्हिडिओज वगैरे, तुम्ही लाईक सबस्क्राईब पक्का करा तोपर्यंत. आणि हे आपलं काम चालू ठेवायचं आहे. तर हे जे खाली बघणे, वर असं बघणे, असे चक्कर येणे, तर ह्या सगळ्या गोष्टी खरं सांगते आपलं थोडासा डाईट फॉलो करून आणि थोडीशी एक्सरसाइज करून मस्त. सोना इकडे तर इथं अशी मालिश कर ग. हॅलो फ्रेंड्स. हां. तर हे आपले असतात मुलं, आले गार राहते हलक्या हातात. तर आपलं तिळाचं तेल असतं ना, तर अशी मुलं आपले फिरतात इकडं तिकडं, बोलून आपली मस्त मालिश करून घ्यायची हलकंपैकी असं. तर आपल्याला